काय शब्द असेल? आता तुम्ही कन्फ्युज, चॅप्टर कुठला आहे? साऊंड. आणि शब्द कुठला आहे? मग आता लगेच दुसरं लेकरू म्हणतं, त्यात काय कन्फ्युज व्हायचं काय किंवा एक्साइटमेंटचं काहीच नाही का? साऊंड इज अ फॉर्म ऑफ. मग मी म्हटलं बाबा एनर्जी काय असते, तर 8वीला 7वीला कुठे ना कुठे शिक्षकाने शिकवलेलं असतं ऊर्जा म्हणजे काय असतं. तर ऊर्जा हे काय काम करत असतं, तर कुठलंही कार्य करण्यासाठी आम्हाला ऊर्जा लागत असते. मग हे कसं सांगितलं जातं, तर द कॅपॅसिटी टू डू वर्क दॅट इज नोन ॲज एनर्जी. मग एनर्जी बद्दल आपलं बरंच काही बोललं जातं. मग सांगितलं जातं की एनर्जी कन्झर्वेशन काय असतं. मग पुन्हा तुम्ही शिकलेलं असतं एनर्जी नायदर बी नॉर बी, हे सगळ्यांना माहित आहे. म्हणजे आम्ही 7वी 8वी 9वी 10वी एनर्जी बद्दल खूप 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 काही ऐकत आलो. मग जसे आम्ही मोठे 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 व्हायला लागलो, आमच्या लक्षात आलं की डेली ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आम्हाला काहीतरी खावं लागतं, ते खाल्ल्यामुळे आम्हाला एनर्जी येते. मग पुन्हा बाकी कळालं की मेकॅनिकल, पोटेन्शियल, फिजिकल, केमिकल, लाईट, साऊंड, एक्सेट्रा 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 खूप सारे एनर्जीचे प्रकार आम्हाला हळूहळू कळायला लागले. आता मी जेवण केल्यामुळे मी 1 तास, मला एक काम दिलं, एक खड्डा खोदायचा होता, मी तो खड्डा खोदत बसलो. तो खड्डा खोदण्यासाठी मी माझी फिजिकल एनर्जी वापरली, किंवा विहिरीतून मला पाणी वर काढायचं होतं, मी माझी कुठली एनर्जी वापरली? एक ओझं होतं, मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जावं लागलं, मी काय वापरलं? माझी फिजिकल एनर्जी वापरली. मग मुद्दा असा आहे की एनर्जी अगोदर समजली पाहिजे. मग जेव्हा एनर्जी आम्हाला कळते तेव्हा एनर्जीचा एक गुण आम्हाला कळायला पाहिजे, एनर्जीचं एक वैशिष्ट्य आम्हाला कळायला पाहिजे, त्याची एक फंडामेंटल प्रॉपर्टी आम्हाला कळायला पाहिजे. तर एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं मी एनर्जीचं, तर मी तुम्हाला लोकांना म्हटलं बाळांनो, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर आहे का? तुम्ही म्हणतो येस बरोबर आहे सर. आणि जेव्हा लेक्चर आमच्या 7वी 8वी पासून चालू होतात ना, 12वीचं लेक्चर असो किंवा कुठलंही लेक्चर असो, पण जेव्हा चालू होतं 7वी 8वी पासून, तेव्हा प्रत्येकाला कॉन्फिडन्स असतो की हा हे मला सांगितलेलं कळतं. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, म्हणजेच हीटला तुम्ही काय म्हणणार? एनर्जी. मग आता तुम्ही मला सांगा की माझ्याकडे या ठिकाणी एक गरम 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 वडापाव आहे. आता पाव तर थंड असेल, पण वडा खूप खूप गरम वडा आहे. तर तो थोड्या वेळाने आणखी गरम होत राहतो का थंड होतो? मग त्याच्याकडे जी एनर्जी होती ती कुठे गेली? डिस्ट्रॉय झाली का? ट्रान्सफर झाली. कुठे गेली? प्राचीच्या घरी. हा, एअरला. म्हणजे त्याने स्वतःची एनर्जी कुणाला दिली? सराउंडिंगला ना. सकाळी तुम्ही आंघोळ करायला खूप 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 गरम पाणी ठेवलं, गरम झालं पार ते, आणि नंतर तुमच्या लक्षात आलं की ब्रश करायचं राहिलंय. बरोबर आहे की नाही? होतं ना कधीतरी, असं एकदा तरी होतं ना. मग पुन्हा म्हणतो नाही आता ब्रश करावं लागेल. मग ते तर पाणी गरम झालेलं आहे आणि आमच्या लक्षात आलं ब्रश करायचंय. मग ब्रश करायला गेलं, तोपर्यंत पाणी तेवढंच गरम राहतं का आणखी जास्त होतं का थंड होतं? मग त्या पाण्याने परत स्वतःची एनर्जी देऊन टाकली. मग थंड झालं म्हणजेच हीट त्याची कमी झाली. हीट कमी झाली म्हणजे कोणाला तरी. मग आम्हाला एक बेसिक कॉन्सेप्ट माहित आहे की एनर्जी, एकच उदाहरण घेतलं आम्ही, हीट, आणि आम्हाला माहित आहे मग ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काय होत असते. बरोबर आहे की नाही? मग आम्ही असं म्हटलं की एनर्जीचा एक साधा गुणधर्म आहे काय, तर ती काय होत असते? ट्रान्सफर होत असते. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असते. इथपर्यंत सगळं गाव माझ्या सोबत आहे का? किती गोष्ट साधी सोपी. मग आम्हाला कळालंय म्हटल्यानंतर आता आमच्या डोक्यात एक यायला पाहिजे की चला मग आता आम्ही स्वतःला प्रश्न विचारायला चालू करणार की बाबा वेव नेमकं काय असू शकतं. मग त्यासाठी कुठलंही उदाहरण घ्यायला चालू केलं आम्ही. कसलंही उदाहरण घ्यायला चालू. आता तुमच्या पहिली गोष्ट एक कळाली असेल की एनर्जी म्हटल्याबरोबर मी साधा प्रश्न विचारला तुम्हाला, हीट म्हटलं तर एनर्जी. मी म्हटलं तुम्हाला साऊंड, म्हटलं तुम्हाला, तुम्ही काय म्हणता? एनर्जी. मी तुम्हाला म्हटलं लाईट, तुम्ही काय म्हणता? लाईट, साऊंड, इलेक्ट्रिक, हीट, मेकॅनिकल, फिजिकल, काय 12 भानगडी असतील, केमिकल, सगळ्या एनर्जीज आहेत ना. फक्त त्यांचं स्वरूप, त्यांचा फॉर्म तो कसा आहे? वेगळा आहे. मग आता बाळांनो, मी साधा सोपा तुम्हाला प्रश्न विचारला
साऊंड घ्या म्हणा किंवा लाईट घ्या म्हणा, पण घ्या काय, एनर्जीच ना रे बाळांनो. बरोबर आहे का? मग मी एकाच वेळेस 2 उदाहरणं घ्यायचं ठरवलं. मग मी नेक्स्ट पेज वरती आलो आणि मी इथं आलो. इथं आल्यानंतर आता माझी ड्रॉइंग चांगली असल्यामुळे तुम्ही समजू शकता, तुम्हाला 2 मिनिटात कळेल. ठीक आहे, नाही ही मुलगी आहे. ठीक आहे. आणि मग कधी कधी घरी विसरते ते. आणि मग इकडे मी घेतलं. बरोबर आहे का? आता तुम्हाला माहित असायला हवं, कचाड कचाड चालूच असतं काय ना काय, बडबड 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 बडबड. मग ती बडबड करते म्हणजे तिथून काय प्रोड्यूस होत आहे? एनर्जी. बरोबर आहे की नाही? मग तिच्याकडे काय आहे? एनर्जी. आणि ती एनर्जी पोचवायची असते तिला कुठल्याही बिकट परिस्थितीत, किती मास्तर असो नसो, कुठल्याही कंडिशन मध्ये ती एनर्जी तिला एका डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवायची असते. ते डेस्टिनेशन काय माहितीये का? प्रियांकाचा कान. तिला कुठं पोहोचायची असते ती? प्रियांकाच्या कानात. आणि ऍट द सेम टाइम तिला ही पण काळजी घ्यायची असते की माझ्या कानात नाही गेली पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणजे किती किती सिच्युएशन बघा टफ आहे. मग कीच आहे बरं, डास सुद्धा नाही तो. मी सुदीपच्या फक्त ह्याच्यात राहिलो रे, काय म्हणतात त्याला, गल्लीत राहिलोय, घरात नाही राहिलो मावशी. हो परत आले, आता हे तर वेगळं झालं बघ. पकडला नको, मी बऱ्याचदा हेच केलंय, नको जा रे बाबा. सुना येतो का रे? सुना माशा मारायचे देतो का? ठीक आहे असो. मग आता मला सांगा, आता इथं प्लीज इथं एनर्जीच आहे. आता सूर्य सगळ्यांना माहिती आहे ना, सूर्याकडे अफाट एनर्जी आहे. कारण वगैरे मी त्या जुन्या लेक्चर मध्ये घेतलेले, युट्यूबवर जाऊन बघू शकता. कुठल्या केमिकल रिएक्शन होतात, थर्मोन्यूक्लिअर केमिकल रिएक्शन होतात, तिथं स्पेशली फ्युजन होतं. म्हणजेच जे हलके जे गॅस आहेत ना, हायड्रोजन, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन कशात कन्वर्ट होत असतो? हेलियम मध्ये. म्हणजे छोट्यापासून काय तर होत असतं मोठं. म्हणजे 2 छोटे लाडू जर एकत्र केले तर एक मोठा लाडू बनेल ना, अशी कॉन्सेप्ट असते. मी सगळ्या डिटेलमध्ये तिथे शिकवलेलं आहे, पूर्ण एकदम थोडक्यात सांगतो फक्त. 2 छोट्या लाडूचा काय होतं? एक मोठा लाडू. मग एक लाडू छोटा जो आहे तो 10 ग्रॅमचा आहे, दुसरा पण 10 ग्रॅमचा आहे. ते दोन्ही एकत्र केल्यास किती ग्रॅमचे व्हायला पाहिजे? पण तिथं 20 ग्रॅम कधीच होत. असं काय? तिथं होते जादू. बरोबर ना? 10 20 ग्रॅम व्हायला पाहिजे, तिथं 20 कधीच होत नाही. नेहमी 20 पेक्षा जास्त होतं. बरोबर की नाही? नेहमी 20 पेक्षा कमी होणार. म्हणजे याचं मास आहे M1, दुसऱ्याच, किंवा याचं मास आहे समजा M, दुसऱ्याचं पण आहे M, तर 2M व्हायला पाहिजे ना. पण हे 2M होत नाही, ते ऑलवेज 2M ला थोडंसं कमी होतं. मग किती कमी झालं तर डेल्टा M झालं, थोडासा फरक पडला. म्हणजे 10 20 ग्रॅम व्हायला पाहिजे होतं, हे झालं 19.5 ग्रॅम झालं, म्हणजे 0.5 ग्रॅम कमी पडलं ना. मग त्याला म्हणलं डेल्टा M. मग हा डेल्टा M जातो कुठं? मला काय माहिती, त्यांनी सांगितलं होतं शोध लागायच्या अगोदर. कसली बुद्धी असेल बघा त्या माणसाला. मग ते म्हणले सिन्स एनर्जी इज इक्वल टू डेल्टा MC स्क्वेअर, ज्याला तुम्ही MC स्क्वेअर म्हणता. बरोबर आहे की नाही? म्हणजेच मास कशात कन्वर्ट झालं? मग सूर्याकडे एनर्जी कुठून आली सगळ्या गावाला कळतंय. ते नसेल तर लेक्चर बघा आमचं. मग आता याच्याकडे पण मास डिफेक्ट मुळे काय झालेले आहे? एनर्जी झालेली आहे. मग याच्याकडे पण आहे एनर्जी, प्राचीकडे पण आहे एनर्जी. आता प्राचीला ती एनर्जी कुठवर टाकायची? तर प्रियांकाच्या कानापर्यंत. मग समजा इथं कुठेतरी ही प्रियांका आहे आणि हा तिचा काय आहे? मग ते कानातलं काय ते दाखवावं लागेल असं काय. ओके. मग इथून वेव आल्या गेल्या कानात गेल्या. आणि सूर्याला सुद्धा एनर्जी द्यायची. कुठे द्यायची सूर्याला एनर्जी? तर माहित आहे सूर्याला एनर्जी, सूर्याला टेन्शन आहे की आपण जास्तीत जास्त एनर्जी कोणाला द्यायची? पृथ्वीला द्यायची. मग कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ही आपली आई आहे ना, आईपर्यंत त्याला एनर्जी पोहोचवायची. आपल्याकडे मेन एनर्जी तीच. मग मुद्दा असा आहे की इथं पण एनर्जी द्यायची, इथं पण एनर्जी द्यायची. म्हणजेच या दोन्ही केसमध्ये गोष्ट कॉमन झाली की एनर्जी काय करायची आहे? ट्रान्सफर करायची. मग आमचा मुद्दा तोच आहे की तुम्हाला एनर्जी ट्रान्सफर करायची, तर सगळ्यात अगोदर एनर्जी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाते. मग कशी जाते किंवा काय करते
या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जर समजून घ्यायच्या असतील तर त्याला एकमेव पर्याय आहे आणि तो म्हणजे वेव. बाळांनो, समजलं आहे का? मग आता मुद्दा येतो की व्हॉट इज मीन बाय वेव. मग काही लोक म्हणतील सर तुम्ही तर परवा रे ऑप्टिक्स सांगितलं आम्हाला, सरळ जात होती ना. तोच शिकवताना मी हे सुद्धा सांगितलं, लाईट हॅज अ ड्युअल नेचर. दोन गुणधर्म आहेत, एक सरळ आणि एक पार्टिकल म्हणजे स्ट्रेट आणि दुसरा. मग याचा अर्थ लाईट वेव्हच्या फॉर्मॅट मध्ये आहे का नाही? आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की मग हे दोन्ही जर उदाहरण आम्ही घेतले, दोन्ही एक्झाम्पल मध्ये हे क्लिअर आहे की एनर्जी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. पण हे कसं शिकायचं? तर त्यासाठी सगळ्यात अगोदर समजा या रस्त्याने इथून एनर्जीच्या कानापर्यंत गेली आणि या रस्त्याने समजा सूर्यापासली एनर्जी इथं अर्थवरती आली, तर सगळ्यात अगोदर आम्हाला वेव्ह समजून सांगितली पाहिजे की वेव्ह म्हणजे नेमकं काय कळालं आम्हाला. तर तुम्ही त्याच लेक्चरमध्ये रेव मध्ये हे क्लिअर केलेलं, मी बेसिक मध्ये सुद्धा डबल घेतो की वेव्ह म्हणजेच काय. तर तुम्ही काय म्हणाल? दी पाथ ना रे बाळांनो, दी पाथ. पाथ म्हणजेच काय? बरोबर आहे की नाही? दी पाथ एक असा रस्ता ज्या रस्त्याने काय गेली, रस्त्याने काय गेली? हा, एनर्जी. हे म्हणतो वेव्ह. अरे वेव्ह तर डिफाईन करायची ना. त्या रस्त्याने काय गेलं? शेतात पाईपलाईन आहे का? असतं. शेतात पाईपलाईन असते ना, घरात तर असते ना पाईपलाईन. टॉयलेट मध्ये पाणी कुठून येतं? टाकीतलं येतं. कसं? तर भिंतीला बोळ केलेलं असं प्रॉपर एक लाईन असते ना. आपल्या शरीरात किती पाईपलाईन आहेत माहिती आहे ना? हे आर्टला गेल्यानंतर आपण खरं त्याला मिस करणार ना. तू आर्टला जरी गेला ना बाळा, आर्टला जरी तू ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा तू आमच्या क्लासमध्ये येऊन बसायचं बरं का. कारण असला जोकर पुन्हा होणे नाही. तो मध्ये काहीतरी पिक्चर आला होता रे, नट सम्राट. बरोबर आहे ना? असा नट पुन्हा होणे नाही, तर तुझ्यासारखा बावळ पुन्हा होणे नाही. काही असतं. आपल्याला त्या पाईपलाईन काय करायचं सोन्या? हा, मग आपल्या इथं आपल्या शरीरामध्ये ब्लड माहिती आहे तुला? ब्लड हा निळं निळं असतं बघ. हा, मग मला एक सांगा, ते कुठून नाही जातं का रे? ढिरीतून कुठून नाही ना. त्यासाठी सेपरेट पाईपलाईन आहेत का? बायोलॉजीच्या भाषेत तुम्ही काय म्हणलात त्यांना? मेंदू, वेन्स. आता मला ते डिटेल मध्ये सांगू नका, कशा शुद्ध, कशात अशुद्ध, अतिशुद्ध, पुन्हा कोण काय करतं कसं, ते मला नका सांगू. फक्त जातं का नाही रे बाबांना. आणि जर ब्लड नाही व्यवस्थित पोचलं तर काय होतं? बरोबर आहे ना? आहे ना? मग आमचा मुद्दा तोच आहे की ब्लड पोहोचवण्यासाठी काय होतं? तर पाईपलाईन होती. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, एवढा आपल्या एरियात नाही समजा, पण आजूबाजूला पाणी पोहोचवण्यासाठी कॅनल आहेत ना, नद्या आहेत, कॅनल आहेत. काय त्यांचं काम असतं की तिथपर्यंत पोहोचवायचं. आम्ही तेच बोललो बाळांनो की ज्या रस्त्याने तुमचं रक्त गेलं त्या रस्त्याला तुम्ही काय म्हणलात? वेन्स म्हणलात का? आर्टरीज म्हणलात. चालेल ना? शिरा, धमण्या मराठीमध्ये म्हणतात ना. बरोबर आहे की नाही? ए धमण्या, कळलं का तुला? मग मला सांगा, दी पाथ. बरोबर ना? मग त्याला खूप सारे सिमिलर वर्ड असतील, चॅनल, रूट, एक्सेट्रा एक्सेट्रा. बरं, हे ऑलरेडी लेक्चर घेतलेलं, ऍज इट इज डबल ते शिकवायचं नको वाटतं. दी पाथ अलॉंग विच ना रे, अलॉंग विच एनर्जी. नशीब बोलला ना, आता परत वाटलं तर ब्लड बोलतो काय मागून. एनर्जी ट्रॅव्हल. चालेल 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 चालेल, ट्रान्सफर म्हणू बाळा तुझ्यासाठी, खास तुझ्यासाठी. बरोबर आहे का ना? एनर्जी ट्रॅव्हल्स किंवा ट्रान्सफर फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इज नोन ॲज और इज कॉल्ड ॲज. बरोबर आहे की नाही? मग वेव्हचा अर्थ कळाला का? मग आता मी बोलतोय म्हणजेच मी बाहेर काय टाकतोय? एनर्जी. ती तुमच्या कानापर्यंत येते का? येतंय नक्की? कानात घुसते? अरे ती डाऊटफुल आहे. कानात जाते का? ती अशी बघते, ती म्हणते सरळ वरून जाते. वरून जाते ना तेजश्री कानात? नक्की ना?
हा, मग मुद्दा आहे काय ऐका, की मी इथं बोललोय, तिचा कान तिथं आहे, गेली असेल एनर्जी. समजले ना? मग वेव कळाली का? आता आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की मग वेव इथं लाईट मध्ये पण सेमच असेल आणि याच्यामध्ये सुद्धा सेमच बेसिक असेल, बरोबर आहे की नाही? आता दोन्हीमध्ये कुठल्या वेव कशा आहेत काय ते डिटेल बघणार आहोत, पण इथपर्यंत सोबत आहात का? म्हणून जे शिकायचं ते मुळापासून आलं ना की काय लोडच राहत नाही. इथपर्यंत सगळे माझ्या सोबत. मग आता पुढे जाणार आहोत आपण. मग वेव का आहे म्हटल्यानंतर पुढचा मुद्दा असतो टाइप्स ऑफ, बरोबर ना? पुढचा मुद्दा असतो टाइप्स ऑफ वेव्स. फंडामेंटल आपल्याला 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? पण या ठिकाणी मी 2च जास्त सांगणार आहे, एकाला जास्त वेटेज देत बसणार नाही. तर मग आता तुम्हाला वेव्स कळाले आहेत, तर वेव्हचे मी तुम्हाला टाइप्स सांगतो. वेव्हचे टाइप्स. हा चालेल. तर मी पहिला जो प्रकार घेणार आहे तो मुद्दाम मी घेणार आहे मेकॅनिकल. काय घेणार आहे मी? मेकॅनिकल. मेकॅनिकल वेव्स. अच्छा, व्हेरी गुड. चालेल. तुम्हाला माहित आहे ते इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्स, बरोबर. तिसरा प्रकार तुम्हाला माहिती? हा, कोणतर बोलायला? अरे माहितच बोलायचं काय, चुकलं तर चुकलं. चुकल्यानंतर 8 दिवस तुम्हाला जेवायला दिलं जात नाही असं काय का? हा, मग नाही म्हणायचं, असं तोंड वाकड करून मला सांगा नाही सर मला येत नाही, सर मला माहिती नाही. कुठून एवढे एक्सप्रेशन देतात काय माहिती. हा, तर याला तिसरा जो आहे प्रकार त्याला म्हणतात मॅटर वेव्स. कसल्या वेव्स म्हणतात त्याला? मॅटर वेव्स. ही खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. याचंही असं झालं होतं, हे जे साहेब आहेत ना आईन्स्टाईन साहेब, सेम तुझा मॅटर कर मी. ठीक आहे असं. हा, तर आता नीट बघा, एक सुंदर कॉन्सेप्ट सांगतो याच्याशी रिलेटेड. मस्त, मला खूप साऱ्या गोष्टी सायन्स मधल्या हे आवडतात, मी नेहमी सांगतो. मला सांगा, मास जे आहे हे एनर्जीत कन्वर्ट होतं असं जेव्हा आईन्स्टाईन सरांनी सांगितलं तेव्हा त्यांच्याकडे प्रूफ होता का? नव्हता. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी प्रूफ भेटलं. सेम बाळांनो, सेम. नीट बघा आता मी काय सांगतो ते, की जर एनर्जी असेल, काय असेल? एनर्जी असेल, तर एनर्जीकडे वेव्ज आहेत की नाही? एनर्जीकडे वेव्ज आहेत. मग एनर्जीला दोन्ही नेचर होतं. कुठलं? पार्टिकल आणि वेव्ह, दोन्ही नेचर. मग एनर्जीला जर दोन्ही नेचर असेल तर मॅटरला सुद्धा दोन्ही नेचर असायला पाहिजे असं डी ब्रॉगली ह्या सायंटिस्टला वाटलं. म्हणून त्याने थेरॉटिकली सांगितलं की मॅटरला सुद्धा वेव्ज असतात. पण त्याने जे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्याने थेरॉटिकली सांगितलं, त्याच्याकडे कुठलाही प्रूफ नव्हता. पण त्याच्यानंतर अवघ्या काही वर्षांमध्ये, मला असं वाटतं फार 1-2-4 वर्ष गेले असतील, फार तर फार, असं काही खूप मोठा काळ नाही गेलेला, की लगेच हाही शोध लागला की मॅटरला सुद्धा काय असतात? वेव्ज असतात. म्हणून लक्षात आलं का? मग याचं साधं सुंदर उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर ऍटमच्या आतमध्ये मोशन मध्ये कोण आहे? इलेक्ट्रॉन आहे ना. इलेक्ट्रॉन म्हणजे कोण? पार्टिकल आहे की नाही? अरे आहे की नाही? तर इलेक्ट्रॉनला सुद्धा वेव्ज असतात आणि त्याच्या वेव्हच्या डेन्सिटीच्या नेचर वरतीच कळतं की ऍटम मध्ये तो इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली त्याचं लोकेशन कुठं असेल. लक्षात आलं का? त्याचा पुढे खूप सारा उपयोग झाला आपल्याला. म्हणजे याचा अर्थ मॅटर, हा मॅटर आहे की नाही? हा मॅटर आहे की नाही? याला सुद्धा काय असायला पाहिजेत? वेव्स. मग तुम्हाला सुद्धा समजतं का मी काय बोलतो? ह्या बेंचला सुद्धा समजलं आहे का? मग मुद्दा हा आहे की याच्यासाठी आपण सेपरेट वेळ देणार आहोत. लक्षात आलं का? मग आपण या 2 ठिकाणी आलो. इथं 2 ठिकाणी आल्याबरोबर आपलं कंपॅरिझन या दोन्हीमध्ये चालू झालं. इथं मग आता तुम्हाला दोन्हीतला बेसिक डिफरन्स कळायला पाहिजे की बाबा मेकॅनिकल काय असतात. तर इथं साधी सोपी गोष्ट कळायला पाहिजे. मेकॅनिकल वेव्हज म्हणजेच काय?
तर आता मी तुम्हाला सुरुवात करतानाच म्हटलं मी बोलतोय की म्हणलं हा, तुम्ही ऐकताय म्हणलं हा, कसं काय पॉसिबल आहे, तर तुम्ही बोलताय म्हणून आम्ही ऐकतोय म्हणलं. अरे मी बोलतोय म्हणजे काय करतोय, तर तुम्ही साऊंड क्रिएट करताय. साऊंड म्हणजे काय, तर म्हणलं इट इज अ फॉर्म ऑफ, मग ती एनर्जी इथं आहे तुमच्या कानापर्यंत कशी पोहोचली, तर हा, पण कशी, कोण रिस्पॉन्सिबल आहे, एअर, बरोबर आहे की नाही. मग एअर असेल, किंवा एक साधी सोपी गोष्ट, मी तुम्हाला मोबाईल मध्ये बोलतो किंवा आपल्या टेलिफोन मध्ये बोलतो, टेलिफोन मध्ये, मोबाईल नको, टेलिफोन, आणि इथून तिथवर एक वायर आहे. समजा इथून माग श्रेयापर्यंत एक वायर आहे. मी काहीतरी तिला काहीतरी बोलतोय, आणि माझ्या आणि श्रेयाच्या मध्ये कोणतरी गीता आहे. आता गीताचं नाही सगळ्यांना माहिती आहे. मग वायर कुठून कुठे जाते, गीताच्या दारातून जाते. मग तिला कळालं की ह्यांचा फोन चाललाय, गीताने तोडलं वायर. आता माझा आवाज श्रेयापर्यंत जातो का, जात नाही ना. आवाज येईल का, कारण वायर, मग वायर कट आहे याचा अर्थ ते वायर तिथं मीडियम काम करत होतं, मीडियमचं. इथं एअर काम करते, बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ बाळांनो, मेकॅनिकल वेव्हज मध्ये जर मीडियम असेल तरच एनर्जी जाते, मीडियम नसेल तर एनर्जी जात. पण इथं बघा, सूर्य कुठं, पृथ्वी कुठं, अप्रॉक्सिमेटली 15 कोटी किलोमीटर एवढं ते डिस्टन्स आहे. मध्ये मीडियम नाही, तरी पण एनर्जी येते, म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साठी तुम्हाला मीडियमची गरज आहे का, तर तुम्ही काय म्हणणार, नाही, इथं मात्र मीडियम पाहिजे. मग या मीडियम गरजेचं आहे, मीडियम गरजेचं नाही, याच्यानुसार हे दोन प्रकार पडलेले आहेत, समजतं का. मग जर मला सांगा मेकॅनिकल वेव्ह डिफाईन करायच्या असतील तर कशा करणार, तर मेकॅनिकल वेव्ह म्हणजे अशा वेव्ह की त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियमची गरज लागत. मग याच्यावरून आपल्याला लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. लक्षात येतं का मी काय बोलतो ते. मग कोण सांगेल बरं की त्याला बोलायचंय, मेकॅनिकल वेव्ह बद्दल थोडंसं बोलायचंय, तर कसं बोलेल, थोडकी मोडकी फुटकी तुटकी कसली भाषा सुद्धा, पण बोलायला शिकलं पाहिजे. Mechanical waves can be defined as the waves which can travel from one point to another point म्हणा, पण कसं, हा, म्हणजे तुम्ही साध्या सोप्या भाषेत असं म्हणाल ना, फॉर मेकॅनिकल वेव्स मीडियम इज नेसेसरी, असं जरी म्हटलं तर चालेल ना, बरोबर आहे की नाही. दोन प्रकार, आणखी काहीतरी बोलत राहा, काय अडचण नाही. मीडियम डिपेंडेंट वेव्स, बरोबर ना, तसंही म्हटलं तरी चालेल. मग ज्यावेळेस एकच गोष्ट 3, 4, 5, 6 प्रकारे तुमच्याकडून येते त्यावेळेस हे बरं वाटतं, पण तुम्ही त्या एक्झाम मध्ये ते दाखवत नाही, तिथं सिली मिस्टेक करता तुम्ही. मग तुम्हीच मला सांगा, मी जर इथं म्हटलं बघा, मी म्हटलं the waves which require, मी आता वेगळाच प्रकार घेतला, चालते का, थोडस वेगळं घेतलं. The waves which require material medium, किंवा साधा शब्द मीडियम वापरले का, डोकं लावून आता, which require medium for propagation, हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे, पण माझ्यासाठी हा खूप जुना आणि साधा शब्द आहे. प्रोपगेशन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे. प्रोपगेशन शब्दाचा अर्थ काय झाला, मग तुम्ही फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, वन स्टेशन टू अनदर स्टेशन असे काही शब्द वापरत होता, त्यात मी काय म्हटलं, प्रोपगेशन. बघा, द वेव्स विच रिक्वायर मीडियम फॉर प्रोपगेशन, दोज वेव्स आर कॉल्ड ॲज, म्हणतो आता मी बऱ्याचदा ते घेतलं नव्हतं, कॉल्ड ॲज मेकॅनिकल, चालेल का रे, मेकॅनिकल वेव्ह. सोपं आहे की नाही. मग मला सांगा, जर तुम्हाला हे येत असेल तर हे तुम्ही ऑटोमॅटिकली सांगू शकता ना. तुम्ही कसं बोलणार त्याला आता, तर सेम या भाषेमध्ये दी, थांबा, दी वेव्स, हा, पुढे काय म्हणा तुम्ही, विच, हा, ठीक आहे, डू नॉट रिक्वायर मीडियम फॉर प्रोपगेशन, बरोबर आहे का रे, प्रोपगेशन. दोज
हा चालेल बाळांनो. दोज वेव्स आर कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. चालेल का रे बाळांनो? साधं सोपं असतं का नाही सगळं? कळतं काय? मग इथं सगळ्यात जर की फॅक्टर कुठला असेल तर तो बरोबर आहे की नाही. मग मीडियम सांगणार तुम्हाला की ते मीडियम कुठला, ती वेव्ह कुठली आहे. जर मीडियम लागतं तर कुठले आहे? मेकॅनिकल. आणि जर मीडियम लागत नाही तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक. अंबर कळते साधं सोपं? लक्षात येते? दोनच गोष्टी लक्षात होत्या. मग आता तुम्ही पाण्यात दगड मारला आणि तिथं लाटा क्रिएट झाल्या, मेकॅनिकलच वेव्ह ना, कारण पाणी मीडियम म्हणून काम करेल. बरोबर आहे. एक मोठा ढोल आहे, खूप मोठा ढोल आहे, त्याच्यावर तुम्ही थाप मारली तर व्हायब्रेशन कोणाचं व्हायला चालू झालं? त्याच्यावरच्या त्या लेअरचं. त्याला तुम्ही पातं वगैरे म्हणता, सरफेस म्हणता. आणि ते कोणाला द्यायला लागलं स्वतःची एनर्जी? तर सराउंडिंग असणाऱ्या एअरला. म्हणून साऊंड एक क्रिएट झाला ना तिथं, म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचला. सोपं असतं नाही सगळं. आणि मग जर हे सगळं समजलं असेल तर आता तुम्हाला बऱ्यापैकी वेव्स कळाल्या. मग आता वेव्हचे हे फंडामेंटल टाईप आहे, तो तुम्हाला माहिती आहे. प्रकार सबप्रकार चालूच असतं आपलं. बरोबर आहे की नाही? आणि मग ज्या वेळेस आता आमच्या डोक्यामध्ये फक्त काय राहणार? मेकॅनिकल. का राहणार? कारण बाळांनो अकॉस्टिक मध्ये स्टडी कोणाचा केला जातो? मेकॅनिकल वेव्हचा. लक्षात आलं का आता? माझ्या एवढ्या मोठ्या डोंगरातलं खाली छोटं आलं, एवढ्या मोठ्या सिलेबस मधून हळूहळू कमी करत आलं. कळालं का तुम्हाला? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल. साध्या भाषेत जर मी तुम्हाला जनरली बोललो, अकॉस्टिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स और ब्रांच ऑफ फिजिक्स म्हटलं बेटर वे. अकॉस्टिक्स इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स इन विच वी आर गोइंग टू स्टडी मेकॅनिकल वेव्स असं म्हटलं तरी चालेल, किंवा साऊंड वेव्स म्हटलं तरी चालेल. कारण साऊंड वेव्स मध्ये काय असतात? मेकॅनिकलच वेव्ह असतात. बरोबर आहे की नाही? साधं सोपं कळालं तर कळालं. मग जर हे कळालं असेल, पुढे जाऊया आपण अकॉस्टिककडे. पण आणखी इथंच आहोत आणखी. मग तुम्ही मला सांगा आता, या केसमध्ये इथं आहे तुमच्याकडं मेकॅनिकल वेव्स. कसल्या वेव्स आहेत आता? मग मेकॅनिकल वेव्स याचं एक उदाहरण जर मी बोललो तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे बोलतो तेव्हा कुठल्या वेव्स क्रिएट होत आहेत? मेकॅनिकल. चला, मग मेकॅनिकल वेव्हचे दोन प्रकार पडतात. पुन्हा परत त्याच्यापैकी एक, त्याला तुम्ही नाव दिलं होतं लॉन्जिट्युडिनल. बरोबर आहे का? आणि हे लेकरांनी नाव बऱ्याचदा ऐकलेलं असतं. आणि दुसरं पण नाव बऱ्याचदा ऐकलेलं असतं. मग लेकरांच्या लक्षात येतं, अरे हा इथं आहे का ऍक्च्युअली आपला सिलेबस, आपल्याला तरी इथून बघायचं. मग मला सांगा इथपर्यंत काय आलं असेल तर लॉन्जिट्युडिनल असो किंवा मेकॅनिकल ट्रान्सव्हर्स असो, या दोन्हींना मीडियम लागेल ना. पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये ट्रान्सव्हर्स असतात, त्याला मीडियम लागत ना. तर आता इथं लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सव्हर्सचा दोन्हीचा फक्त डिफरन्स बघायचा साध्या सोप्या भाषेमध्ये. तर आता याला आपण थोडंसं वरती घेऊया. माहित आहे का रे बाळांनो तुम्हाला लॉन्जिट्युडिनल मध्ये काय होत असतं ते? माहित आहे तुम्हाला काय होत असेल? हा बाळा प्लीज. आता दोन्हीत मीडियम लागेल का नाही लागणार? लागेल. मग ज्यावेळेस मीडियम कुठलंही घेतलं तर त्या मीडियम मध्ये व्हायब्रेशन होत असतील की नाही? म्हणजे मीडियम डिस्टर्ब होतं की नाही? आता काही लोकांना डिस्टर्ब असले शब्दच कळत नाही. शीतल, पाणी शांत आहे, दगड टाकला, पाणी तसंच राहतं ना? काय होतं? डिस्टर्ब. तुम्ही एकदम शांत अभ्यास करतात, एकदम शांत शांत शांत, आणि कोणीतरी येऊन उगाच तुम्हाला काहीतरी बोललं, चांगलं चांगलं बोललं, तर तुम्ही डिस्टर्ब होता का नाही? होते ना? होता की नाही? मग ह्या रूम मध्ये आपण सगळे 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 एकदम शांत बसलो, एकदम शांत आहोत. सगळ्या दरवाजे खिडक्या सगळ्या बंद आहेत. एअर एकदम शांत असेल ना? आपण काहीच नाही, फक्त आपलं श्वास घ्यायला आणि सोडायला चाललंय, एवढं चाललंय. आणि आपल्याला माहितच नाही की त्या कोपऱ्यात कोणीतरी मोठा बॉम्ब टाकलाय, म्हणजे बॉम्ब लावलाय. टाकला वेगळा असतं, लावला दिवाळीतला बॉम्ब. आणि तो बॉम्ब फुटला, तो खूप मोठा डिस्टर्बन्स क्रिएट झाला ना. मग तेवढा मोठा डिस्टर्बन्स क्रिएट झाल्यानंतर एअर तशीच असेल का? पार त्या एअर मध्ये डिस्टर्बन्स क्रिएट झाला असेल. आपल्या डोक्यात किती झाला तो भाग वेगळा. बरोबर आहे ना? नक्की ना? मग मला सांगा की नेमकं काय होत असतं? तर लॉन्जिट्युडिनल कोणाला म्हणायचं आणि ट्रान्सव्हर्स कोणाला म्हणायचं? सगळ्यात अगोदर दोन्हीच्या दोन्ही वेव्हच आहेत, दोन्हीच्या दोन्ही मेकॅनिकल वेव्हचेच प्रकार आहेत, दोन्हीसाठी मीडियम लागणारच आहे. मग दोन्हीतला जो प्रकार किंवा दोन्हीचं जे क्लासिफिकेशन झालं ते कुठल्या बेसिसवर झालं असेल? तर सगळ्यात साधं सोपं आहे झालं,
रूल आहे की तुमचं जे मीडियम आहे ते काय होते बाळांनो, तर तुम्ही म्हणलात व्हायब्रेट होते. मग ते मीडियम कसं व्हायब्रेट होतं याच्यानुसार त्याचे दोन प्रकार असतात. सोपं आहे की नाही सर? मग एक उदाहरण नीट बघा. आता इथं समजा आपलं ठरलं ना मगाशी की समजा हा स्पीकर आहे, इथं गाणं चालू आहे, मोठं गाणं चालू आहे, तुमचं आवडतं जे काय असेल तसं. ओके, हे गाणं चालू आहे आणि इकडं हा तुमचा काय असेल नक्कीच, कान. नवीन कान मी शोधलाय, याचं पेटंट मला चाललं पाहिजे. मग आता मला सांगा, सोर्स हा येणारे आवाज इथं होतो का तुमचा कान आवाज काढतोय? ते तर मला नक्की ना, नक्की ना. मग सोर्स हा आहे ना, तर डेस्टिनेशन म्हणजे आवाजाला कुठं जायचंय? यस कडून, म्हणजे हे असं असेल. म्हणजे तुमची जी एनर्जी जाणार आहे ती यस कडून कुठे जाणार? म्हणजे जो स्पीकर आहे त्याच्यापासून कानाकडे जाणार, म्हणजे प्राचीच्या तोंडापासून. कॉन्सेप्ट क्लिअर आहे? मग मुद्दा हा आहे आमचा की रस्ता कळाला का? रस्ता कळाला, मग ह्या रस्त्याने एनर्जी जाणार. मग या रस्त्याने एनर्जी जाणार आहे, पण या रस्त्यात किंवा या सगळ्या ठिकाणी एअर आहे ना, मग एअर व्हायब्रेट कशी होते? तर एअर पण यालाच पॅरलल व्हायब्रेट होत असते. मग नेमकं कसं होतं आम्हाला लोकांना कळत नाही. तर स्प्रिंग आहे कोणाकडे? स्प्रिंग बरं नसेल जनरली आपल्याकडे तसलं काय नसतं. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. समजा बाळांनो हा एक रिजिड सपोर्ट आहे, म्हणजे स्लॅब कळतो ना, आणि याला मी अशी एक स्प्रिंग घेतली आणि बाहेर आहे का मी? ओके. मग आता मला सांगा, ही स्प्रिंग खाली एक बकेट किंवा एक जड वस्तू ठेवली. आता ती जड वस्तू ओढली आणखी खाली ओढली आणि एकदम काढून घेतली. समजा ती जड वस्तू काढून घेतली, किंवा ती जड वस्तू अशीच ठेवली, खाली ओढली आणि सोडून दिली. आता त्या स्प्रिंग मध्ये काय होईल? बरोबर आहे का? ठीक आहे, काय अडचण नाही. माझ्या काही कामाची नाही ही सध्या. छान पण दिसलं, थँक्यू बाळा दिल्याबद्दल. कोणाचं आहे? हा, चला असं. मग मला सांगा, आता हे व्हायब्रेशन असंच होणार ना. मग इमॅजिन करा की हा तुमचा रस्ता आहे आणि हे व्हायब्रेशन यालाच पॅरलल खाली वर व्हायला ना. मला हे सांगायचं तुम्हाला की या केसमध्ये इकडून इकडे जाते एनर्जीची डायरेक्शन कळाली, पण एअर मॉलिक्यूल सुद्धा त्यालाच पॅरलल व्हायब्रेट होतात. मग कधी ते काय होतात? कॉम्प्रेस, तर कधी काय होतात? एक्सपांड. कॉम्प्रेस एक्सपांड, कॉम्प्रेस एक्सपांड, कॉम्प्रेस एक्सपांड. म्हणजे याचा अर्थ डायरेक्शनला जे व्हायब्रेशन होतं, डायरेक्शन जी आहे कुणाची? एनर्जीची. त्या एनर्जीच्या डायरेक्शनला व्हायब्रेशनची जी डायरेक्शन आहे, सॉरी थांबा, डायरेक्शन कोणाची? एनर्जीची. आणि डायरेक्शन कोणाची? तर व्हायब्रेशनच्या. तर व्हायब्रेशन कोण होतं? एअर पार्टिकल ना. तर हे एकमेकांना कसे राहतात? पॅरलल राहतात. समजलं आहे का? कसे राहतात एकमेकांना? मग माझा आवाज तुमच्याकडे येतोय, तर त्या वेव्हज पण त्यालाच कशा राहतात? पॅरलल. समजलं का? मग आता जर तुम्हाला हे थोडंफार कळालं असेल तर पुढचं मात्र एकदम चांगलं कळतं. तर ते लगेच आपण सारखंच बघितलेलं असते. तू कुठे बघितलेलं असते? हे आपलं एअर दिसत नाही ना. एअर आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही. म्हणून काही लोकांना वाटलं की चला चष्मे घातले असते दिसेल, पण चष्मे घातले सुद्धा दिसत नाही असं मला वाटतं. असं मला वाटलं, सॉरी. असं काय, मला माझा तुमचा इन्सल्ट करण्याचा माझा उद्देश होता. ठीक आहे. तर कळालं हे सगळं. मग आता मला सांगा, आता इथं तुम्ही विचार करा की पूर्ण हा आपला स्विमिंग पूल आहे ना. आता काय, हा पाणी एकदम शांत आहे आणि आपण त्या पाण्यावरती एक भोपळा टाकला. हा तेच ते. हा, तर भोपळा टाकला आणि तोही साधा सुद्धा नाही, काशी भोपळा माहिती का? मोठा एक भोपळा असतो, असा गोल असा मोठा भोपळा असतो. ठीक आहे. आता तो भोपळा वाळलेला आहे, म्हणजे तो हलका आहे वजनाने,
म्हणजे फक्त तो फुगलाय पावासारखा, असं फुगलाय. हा, मग आता मला सांगा, तो भोपळा आपण कशावर टाकला? पाण्यावर. पाणी कसं आहे? शांत. मग आता पाणी एवढं शांत आहे की ते त्या भोपळ्याला डिस्टर्ब करत नाही. मग आपल्याला सवयच असते. आपलं कधी असं शांत कधी राहू वाटलंय का? आपण गेलो बाजूचा एक दगड उचलला आणि पाण्यात दगड टाकला. मग पाण्यात दगड टाकल्यानंतर तुम्ही इमॅजिन करा की आता नीट बघा, हे सगळं पाणी आहे ना. दगड टाकणार तुम्ही इथं तुम्ही काय टाकला? दगड. काय टाकला तुम्ही? दगडाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मला माहित नाही. अरे वा, ठीक आहे, हुशार आहे तुम्ही. मग आता हा दगड टाकलाय, कशा टाकलाय? दगड ज्यावेळेस टाकत होता तुम्ही, दगडाकडे कायनेटिक एनर्जी होती ना, स्पीड मध्ये गेला दगड. एनर्जी कोणाला दिली? त्यांना पाण्याला. मग पाण्याला दिली, पाणी मीडियम म्हणून काम करेल ना. मग पाणी डिस्टर्ब झालं म्हणजे मीडियम डिस्टर्ब झालं. आता डिस्टर्बन्स जो क्रिएट झालाय तुम्हाला लाटांच्या फॉर्म मध्ये दिसणार, टाईडच्या फॉर्म मध्ये दिसणार, त्याला तुम्ही वेव्हज पण म्हणता. आणि इथं कुठंतरी, या ठिकाणी कुठंतरी समजा तो मोठा भोपळा टाकलेला आहे तुम्ही, बरोबर आहे की नाही? समजा हा तो एवढा मोठा भोपळा पकडला आम्ही. आता तुम्ही मला सांगा बाळांनो, आणि इकडे आता दगड इथे टाकला, लाटा इकडे, स्विमिंग पूल आहे म्हणल्यानंतर त्या भिंतीकडे जातातच ना. कुठं जरी तुम्ही दगड टाकला तरी त्या स्प्रेड होणारच आहेत ना. मग त्या केसमध्ये एनर्जी जी आहे, एनर्जी कुठे असणार? तर दगड टाकला तिथून कुठे जाणार? भिंतीकडे जाणार. म्हणजे डायरेक्शन कळाली एनर्जीची. मग त्या केसमध्ये तो भोपळा असा सरळ जाऊन त्या भिंतीवर आपटतो का भोपळा वर खाली वर खाली वर खाली होत असतो? बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ हा भोपळा वर जाणार खाली येणार, वर जाणार खाली येणार, वर जाणार खाली येणार. म्हणजे डायरेक्शनला तो कसा आहे? बरोबर आहे की नाही? मग या केसमध्ये तुम्ही असं म्हणणार, डायरेक्शन ऑफ एनर्जी बघा, डायरेक्शन ऑफ एनर्जी अँड डायरेक्शन ऑफ काय म्हटलं? व्हायब्रेशन. व्हायब्रेशन कोणाचं होत असतं? मीडियमचं. एकमेकांना कशा असतात? परपेंडिक्युलर. कशामध्ये? ट्रान्सवर्स मध्ये. लक्षात आलं आहे का? समजतं का मी काय बोलतोय? मग जर तुम्हाला हे कळालं असेल तर ह्या दोन्ही वेव्हज कळाल्यात का? परत आपल्याला आणखी डिटेल मध्ये बघायचं ह्या दोघांबद्दल, काय, जेव्हा आपण पुढे आणखी थोडस जाणार आहोत. पण इथं ऍटलिस्ट ही जी कॉन्सेप्ट आहे हे खरंच कळालेलं आहे का? मग आपण कुठून प्रवास केला आणि कुठपर्यंत पोहोचलो सगळं समजलेलं आहे. मग जर हे समजलं असेल तर आपल्या सवयीप्रमाणे आपण 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊ, पुढचं पुढे ठरवूया.